नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SB9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या तीव्र झळा सहन करणाऱ्या मुंबईकरांना बुधवारी सकाळी पावसाने दिलासेलेला. हवामान निरीक्षणानुसार मुंबईच्या उत्तर किनारपट्टीजवळ मध्यम ते तीव्र स्वरूपाचे संवहनशील ढग तयार झाले असून त्याची उंची सुमारे 3 ते 4 किलोमीटर पर्यंत नोंदवण्यात आली आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या ढगांच्या प्रभावामुळे मुंबईच्या उपनगरांमध्ये पुढील काही तास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पहाटेपासूनच मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. विशेषतः मीरा भाईंदर परिसरात मान्सून हंगाम 2026 मधील पहिल्या पावसाची नोंद झाली. या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला असला तरी सकाळच्या पावसानंतर हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. निरीक्षणानुसार उत्तर मुंबईच्या किनारपट्टीलगत अरबी समुद्रात मध्यम तीव्रतेचे ढग सक्रिय झाले होते. त्यामुळे उपनगरांमध्ये अधूनमधून हलक्या सरींची शक्यता कायम होती. दरम्यान सकाळी काही भागात सूर्यदर्शनही झाले असून ढग आणि ऊन असा खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SB9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SB9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.